लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्या शेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झाला। या निर्णयानुसार जिल्हा परिषदेसमोर गोपीनाथ मुंडे यांचा पुतळाही उभारण्यात आला, पण त्याला 2 वर्ष उलटले तरी त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुहूर्त मिळत नसल्याची स्थिती आहे। लातूर जिल्ह्यात सध्या भाजपचे 3 आमदार आहेत, तरीही या पुतळ्याच्या अनावरणासाठी त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही। तर जिल्हा परिषदेचा याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। स्वर्गीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषदेच्या आवारात बसवण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरणानंतर गोपीनाथ मुंडे यांचे सुद्धा पुतळा जे आहे ते बसवण्याच्या हालचाली झाल्या। त्यामध्ये जिल्हा परिषदेचा ठराव झाला आणि पुतळा जे आहे ते पूर्ण करण्यात आला। पुतळा पूर्ण करून जवळपास आता 2 वर्ष उलटले तरी पुतळ्याचा अनावरणाचा मुहूर्त मात्र लागलेला नाहीये। आपण पाहू शकता की हे जिल्हा परिषदेच्या आवारात गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णकृती पुतळा उभा करण्यात आलेला आहे। याला 2 वर्ष उलटून गेले पण याचा ते अजून सापडलेला नाहीये, त्यामुळे तो पुतळा आता झाकून ठेवण्यात आलेला आहे। पूर्ण झालेल्या या पुतळ्यावर घातलेले जे पहिले आवरण होते ते जीर्ण झाल्यामुळे आता जे कापड जे काढण्यात आले आणि दुसरं आवरण जे आहे ते आता घालण्यात आलेलं आहे। मात्र मुहूर्त अभावी या पुतळ्याचं अनावरण अद्यापही रखडलेलं आहे। सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, पंकजा मुंडे याही मंत्रिमंडळात आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांचा 3 जूनला पुण्यतिथी आहे। त्यामुळे या पुतळ्याचं अनावरण त्या दिवशी तरी होणार का असा प्रश्न जे आहे ते मुंडे समर्थकांना पडलाय। त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा मुहूर्त कधी लागतो याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।